दुपारी थंडी वाजल तर म्हणून हे शरबत प्याल ते तिथे गेल्यावर मला पण एक दिले प्यायला. पिल्यानंतर कळलं की हे शरबत नाही, कोंबडीचं दूध आहे. गुरे आणि लक्ष मला सोलापूर रेल्वे स्टेशन पाशी सोडायला आलते, कारण मला पुण्याला जायचं होतं. माझा पेपर होता. आधी तिकीट काढलो, सोलापूरच्या ट्रेनने बसून नीट निघालो होता पुण्याकडे. आरसा थुकू लागलाय का, नंतर कळलं मी तर आरशावरच थुकलो होतो. आरशा रागाने येऊन मला बाहेर हाकलून दिलं. मी दुसऱ्या ट्रेन मध्ये येऊन बसलो बघा. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. अंबानी मला स्वतःची गाडी त्याचं मर्सिडीज पाठवलंय मला बोलवायला. अबे साले, पैरी असं का खाली चाललंय? खाली चाललं नाही, त्याला खाली कोण तर दोरे बांधून ओढालाय. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए. आता पुढचं पार्ट 2 पाहिजे असेल तर तुम्ही फॉलो करून ठेवायला पाहिजे. माझं आयडी तुम्हाला परत सापडणार नाही हुडकून पण. चला बाय, गुड नाईट.